आज मी पहिल्यांदा मला जाणवलं की मी महिलांना दुय्यम देतो. ऍक्च्युली मी माझ्या बायकोला घाबरतो, ते मी ऑनलाईन सांगेन. परंतु आजपर्यंत कुठल्याच रील मध्ये मी महिलेला दुय्यम स्थान दिलेलं नाहीये. पीडिता म्हणजे महिला आणि पुरुष म्हणजे अत्याचार. अत्याचार. ही व्याख्या बदलायला पाहिजे. ही जी कन्सेप्ट तुम्ही केलेली आहे ही प्रत्येक वेळेस खरी असेलच असं नसतं. हे मी केलेलं नाही, ती दुसऱ्याने केलेली आहे, ती मोडीत काढायला पाहिजे असं माझं मत. प्रत्येक पुरुष हा अत्याचारी नसतो, प्रत्येक महिला ही पीडिता नसतात. मी माझ्या बॅगेच्या ठिकाणी पोहोचलो, आपली बॅग व्यवस्थित कोणाला डिस्टर्ब न करता मी घेत होतो. तितक्यात संजयला भन्सळीने त्याचे अपमानित भाष्य चालू केले. कोण काला कवा गोटा घुसा कोण आ गया. मग त्याला रणधीरनेही सपोर्ट केलं. त्या ठिकाणी झाली कॉन्ट्रोवर्सी. त्यांनी माझ्यावर प्रयत्न केला अंगावर यायचा, मी मग दिली ठेवून आणि त्यांच्यावर एनसी पण दाखल झाली. रणवीर सिंगच्या विरोधात. माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट्स बरे आहेत. पहिला टर्निंग पॉईंट हा होता, अजित पवारांच्या विरोधातली केस, धरणात पाणी नाही तर मुतू का, असं त्यांचं वक्तव्य होतं इंदापूरला. ते पहिलं माझ्या आयुष्यातला टर्न होता. आणि त्यानंतर सलमान खानला मी बांद्रा कोर्टात आणलं होतं कंटेम ऑफ कोर्टच्या केसमध्ये. म्हणजे त्याने कोर्टात जे काही चाललं होतं ती माहिती एका वेबसाईटवर ही केली होती. तर त्या केसमध्ये सलमानला बांद्रा कोर्टात हजर राहण्याचे आदेश झाले होते. तर अशा घटनेने टर्निंग होतं. हे नंतरची घटना. नमस्ते, मी सायली आणि आज तुम्ही पाहतात पुणे लोकचा फेमस असा पॉडकास्ट. आजच्या या एपिसोड मध्ये कोणी राजकीय व्यक्ती आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेली नाहीये, तर अशी व्यक्ती आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभलेली आहे ज्या वकिली क्षेत्रात अगदी अग्रगण्य आहे. आणि वकिली सोबत आपल्याला कोर्टात तर त्या दिसतात, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला सोशल मीडियावर आपल्याला दिसतात. प्रत्येकाच्या फीड मध्ये किंवा अनेक युवक वर्गांच्या फीड मध्ये जास्त फीड मध्ये जाणारे असे व्यक्तिमत्व आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ऍडव्होकेट वाजिद सर. सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या स्टुडिओमध्ये. सर, आता डायरेक्ट कुठल्याही प्रश्नांना साखर पाणी न लावता डायरेक्ट मी प्रश्नाची सुरुवात करते तुम्हाला. सर, तुम्ही वकील आहात, इन्फ्लुएन्सर आहात. मी 100% वकील आहे आणि वकील सोशल मीडियावर येऊ शकत नाही किंवा इन्फ्लुएन्स होऊ शकत नाही अशी लोकांची जी चुकीची धारणा होती ती मी मोडून काढलेली आहे. खूप छान. असं म्हणू शकत नाही आपण की वकील सोशल मीडियावर येऊ शकत नाहीत किंवा त्यांना काही बंधनं असतात किंवा काही काही वकील जे असतात, काही काही नाही, बऱ्यापैकी 99.9% वकीलच असं नाही, कोणत्याही पेशाचे म्हणजे डॉक्टर, इंजिनियर वगैरे जे असे ज्यांचा पेशा असा वेगळा असतो, ते सोशल मीडियावर प्रेझेंट होताना कुठेतरी स्वतःची इमेज एकदम पॉझिटिव्हली वेनी करत असतात. तर याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी तुम्ही तुमची इमेज कडे बघत नाहीये, तुमच्या जे मनात येतं ते तुम्ही डिरेक्टली प्रेझेंट करता. तर याच्या मागे काय, म्हणजे तुमचं खास रहस्य किंवा त्याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा? नाही, मी माझी इमेज जपतो. मी कधीही कुठलीही गोष्ट डायरेक्ट सांगत नाही. माझ्या सोशल मीडियाचे जितके अकाउंट्स आहेत त्याच्या पुढे ऍडव्होकेट वाजिद खान लिहिलेलं नाहीये, फक्त वाजिद खान लिहिलेलं आहे. आणि वाजिद खान म्हणजे एक सामान्य व्यक्ती. तो मग काही बोलू शकतो, तो काहीही करू शकतो. म्हणजे ऍडव्होकेट्स ऍक्टच्या नियमाच्या बाहेर मी कधीही जात नाही. कारण एक पोलीसवाला सोशल मीडियावर येऊ शकतो, परंतु तो वर्दी घालून डान्स करू शकत नाही. परंतु तोच व्यक्ती घरी जाऊन तो लुंगीवर फिरू शकतो, बनियन कशावरही तो व्हिडिओ बनवू शकतो. तर सोशल मीडियाच्या मी नियमांचे पालन करतो. सर, तुम्ही म्हणताय सोशल मीडियावर तुम्ही नियमांचं पालन करता, पण बऱ्यापैकी तुमचे जे फीडवर येतात रील्स किंवा इंस्टाग्रामवर आम्ही जे रील्स बघतो त्यामध्ये तर तुमचा वकिलीचा ड्रेस कोड पूर्ण असतो. तर मग कधीही तुम्ही कसं नसतो. म्हणता? वकिलीचा ड्रेस कोड म्हणजे त्याच्यावर बो असतो. माझा कुठल्याही व्हिडिओमध्ये मी बो घालून म्हणजे बँड घालून व्हिडिओ काढलाय तो दाखवायचा. काळा कोट, सिंपल कोट कुणीही घालू शकतो. त्यामुळे तो वकिलाचा ड्रेस नाही. तो वकिलाचा ड्रेस कधी होतो, जेव्हा बँड लावून असतो. ओके. खूप छान तुम्ही प्रेझेंट केलं आहे. कारण बऱ्यापैकी असं युवकांचा समज होतं की हे वकीलच आहेत आणि वकिलीच्या युनिफॉर्म मध्येच हे रील्स बनवतात. सो कुठेतरी मी मगाशी म्हणाले तरी कायदेशी निगडीतच माझे व्हिडिओ असतात. कायद्यामधल्या काही विनोद असेल, कायद्यामधली एखादी गंभीर गोष्ट खूप सिंपल पद्धतीने सांगायची असेल तर ते असतात. मी कधीही म्हणतात त्याच्यावर डान्स करत नाही, एखाद्या बाईसोबत जुने गाणे बनवत नाही. तर एखादा रील स्टार कुणाला म्हणतात जे गाणे बिणे म्हणतोय, कॉमेडी करतोय, परंतु मी तिथे माझं मत व्यक्त करतो. आणि मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य घटनेने प्रत्येकाला दिलेलं आहे. त्या कलमाला म्हणतात 21 कलम. तुम्ही 21 ऐकलं असेल, पण ते 21 नाही, 21. सर, तुम्ही जसं म्हणालात की कायद्यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे,
मुभा आहे, जे काही करायचं ते हे करू शकतो आपण. बरोबर तर तुमच्या रील्स मध्ये बऱ्यापैकी असं आम्ही पाहिलं आहे, जे दिसतं असं की तुम्ही पुरुष केंद्रित जास्त रील्स बनवता आणि कुठेतरी तुमच्या नजरेमध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही आज जे म्हणले, आज मी पहिल्यांदा मला जाणवलं की मी महिलांना दुय्यम देतो. ऍक्च्युली मी माझ्या बायकोला घाबरतो, ते मी ऑनलाईन सांगेन. परंतु आजपर्यंत कुठल्याच रील मध्ये मी महिलेला दुय्यम स्थान दिलेलं नाहीये. अशी कुठलीही रील असेल तर मी लगेच शिक्षा भोगायला पण तयार आहे. फक्त माझं काय म्हणणं असतं की कायद्यामध्ये स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे. पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता असं नसावं. आजपर्यंत मी कुठल्याही माऊलीला, मातेला, बहिणीला रील मध्ये कमी लेखलेलं नाही. अच्छा. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की पीडिता म्हणजे महिला आणि पीडिता म्हणजे महिला आणि पुरुष म्हणजे अत्याचार, ही व्याख्या बदलायला पाहिजे. याच अनुसरून माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, ही जी कन्सेप्ट तुम्ही केलेली आहे, ही प्रत्येक वेळेस खरी असेलच असं नसतं. हे मी केलेलं नाहीये, ती दुसऱ्याने केलेली आहे, ती मोडीत काढायला पाहिजे असं माझं मत. मोडीत काढायला पाहिजे ते बरोबर आहे सर, पण आता तुमच्या बोलण्यातनं मला असं जाणवलं की तुम्ही अम, तुमची अंधश्रद्धा म्हणा किंवा तुमचं ते वाक्य चुकीचं कुठेतरी. ते माझं वाक्य नाहीये, ते आज समाजात. सर मला तसं नाही म्हणायचंय, मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही महिलांना पीडित नाही नाही कमी लेखायचं नाहीये, पीडित आहे आणि कुठेतरी पुरुष हा अत्याचारी आहे असं जे प्रेझेंट होतंय तुमच्याकडून इनडायरेक्टली किंवा डिरेक्टली होतंय, माझ्याकडून नाही, समाजाकडून, पोलिसांकडून हे होतंय. मग हे खोटं आहे असं म्हणायचंय तुम्हाला? प्रत्येक पुरुष हा अत्याचारी नसतो, प्रत्येक महिला ही पीडिता नसतात. तुमच्याच कोंडवाचं एक्झाम्पल असेल, एक महिलेने फेक रेप केस टाकलेली होती, तर ती जगाच्या समोर सुद्धा आली की नंतर ती फेक आहे म्हणून. तर ह्या वेळेस त्या बिचाऱ्या पुरुषाला किती त्रास झाला असेल. महिला गेली की लगेच कंप्लेंटची दखल घेतली, ते पुरुष गेला की ऐ तू पुरुष आहे. तर असं नाही व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अच्छा, पण प्रत्येक वेळेस असं नसू शकतं ना की बाबा महिला चुकीची आहे किंवा पुरुषच प्रत्येक वेळेस नाही, कधी कधी बरोबर. मग याच अनुषंगानुसार आता एक 2025 मध्ये साधारण फेब्रुवारी 2025 मध्येच स्वारगेट पीएमटीच्या बसची ती हे झालं होतं, रेप केस झालं होतं. मला साल नाही आठवत एवढं. स्वारगेट बस स्टँड मध्ये जो रेप केस तुम्ही घेतली होती, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला खूप आवडेल की संशयी आरोपी जे आपण म्हणतोय, म्हणजे आता जे संशयित आरोपी म्हणून आहेत गाडे म्हणून, त्यांची तुम्ही केस घेतली आहे. तर एक वडील म्हणून किंवा एक भाऊ बहीण म्हणून किंवा एक स्वतः तुम्ही भाऊ नाही असं नाही, पण एक पीडिताची भाऊ किंवा पीडितांचा वडील म्हणून जर तुम्ही तिथे असले असतात तर तुम्ही ती केस घेतली असते का? पीडितेचा जर असलो असतो तर ओके. तर कसं आहे मॅडम, वकील एक कर्ण असतो. कर्ण महाभारतलं एक खूप छान पात्र आहे. दुर्योधन किती जरी वाईट होता तरी त्याने शेवटपर्यंत त्याची मैत्री निभावली होती. त्यामुळं जो आरोपीचं वकील पत्र घेणं असतं, तो आरोपी वकीलकडे जेव्हा येतो तर वकिलाचं काम असतं ती केस घ्यावी. राहिला प्रश्न माझा, मी ती केस घेतली असती का? हो, जर मला माझ्याकडे कोणी आलं असतं सर असं घ्यायचं, मी एवढंच कशाला, माझ्या बापाची सुद्धा मला केस आली असते तर मी घेतली असती, कारण मी वकील आहे. एक वकिलाने कधी नाही म्हणू नये. वकील त्याचं काम वेगळं आणि प्रोफेशन वेगळं. परंतु ती पीडित आहे नाहीये हे तुम्ही ठरवू शकत नाही, ते कोर्ट ठरवेल. हो अगदी बरोबर. आली की नाही आली तर मी कोण न्याय करणार? माझं काम आहे आणि मी घेतली ते केस. बरोबर, पण जसं तुम्ही म्हणता की पीडित आहे की नाही हे आपण नाही ठरवू शकत, बरोबर, हे कोर्ट ठरवतं. पण आता जे समाजापुढे प्रेझेंट झालेलं आहे त्याच्यात आपण पीडिताच म्हणतो आणि संशयित आरोपीच म्हणतोय. सो मी पीडिता असं म्हणाले आहे. पण सर कुठेतरी ही गोष्ट आता समाजापुढे जर येते, प्रेझेंट होतीये, तर असं चित्र दिसते की वाजिद खान हे प्रत्येक वेळेस म्हणजे जास्त आरोपी लोकांचेच गुन्हेपत्र घेतात, म्हणजे केसेस घेतात. तर याच्या मागे तुमची वकिलीची नैतिकता किंवा एक माणुसकी, तर ते माणुसकी असं कुठेतरी तुम्हाला मनाला असं वाटत नाही का की बाबा आपण जरी वकिली हा पेशा असेल तरी ऍज अ माणुसकी म्हणून तुम्ही याकडे कसं बघाल? सगळ्यात पहिला असं डोळ्यात अश्रू आले मॅडम, मी असं रडावं वाटलं नाही का मला. आणि मी फक्त आरोपींचीच केस घेतो कारण ते माझ्याकडे येतात. फिर्यादी माझ्याकडे येत नाही, त्याच्यात माझी काही चूक नाही किंवा मी एखाद्याला पकडून चोर तरी केस मी लढणे आहे तर असं नाही म्हणू शकत त्यांना. तर माझ्याकडे आरोपी येतात आणि आरोपी आला तर मला केस घ्यावी लागते.
माझ्याकडे फिर्यादी खूप कमी असतात, माझ्याकडे आरोपीच असतात. बरोबर आहे सर तुमचं, की फिर्यादी तुमच्याकडे येतात किंवा हे करतात. पण तुम्हाला असं कुठे वाटलं नाही का, की आपण थोडीशी आपली इमेज चेंज करावी किंवा जर आज माझ्यावर एक ठपका पडतोय, की प्रत्येक वेळेस वाजिद खान आणि आरोपी असंच कुठेतरी समीकरण दिसतंय, तर कुठेतरी आपण कधीतरी सच्चाईच्या बाजूने जावं. कधीतरी आपण चांगल्या केसेस घ्यावा आणि असं कधी तुम्हाला वाटलं का मनापासून? मॅम, ज्यावेळेस पुण्यातील फुटपाथवर मी झोपायचो, हॉटेलमध्ये मी काम करायचो, मी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. रात्री 9 ते 2 माझी ड्युटी असायची आणि मी कोर्टात जायचो. झोपडपट्टीत बायकोसोबत राहायचो. तर मी ज्यावेळेस गरीब होतो त्यावेळेस नाही का माझ्याकडे कोणी आलं नाही, मी ह्याच्यामध्ये आलो. आणि दुसरा प्रश्न राहिला की मला असं वाटतं की नाही, मला वाटतं माझ्याकडे फिर्यादी आला तरी मी चॅलेंजिंग केस लढेल, परंतु माझ्यावर ठपका बसला, माझ्याकडे ते लोक येतात, तर मी हे करतो. कदाचित फिर्यादीना वाटत नसेल वाजिद खानकडे यावं, मी मिळून देईल त्याला. नाही, म्हणजे जर तुम्हाला अशा केसेस आल्या तर नक्की तुम्ही प्रयत्न कराल. आवडेल. एखाद्याला जेलला पाठवणं मला खूप आवडेल, परंतु जेलमध्ये सोडवण्याच काम मला जास्त येतं. तरी चांगलं, जेलमधली जी संख्या, लोकसंख्या ती कमी माझ्यामुळे होते, मला आनंद आहे. सर पुढचा प्रश्न असा आहे, खून बलात्कार या ज्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही आरोपींवर जोर लावता ते सुटण्यासाठी, तर हे खरंच कायदेशीर कर्तव्य तुम्हाला वाटतं का? घटनेने सांगितलंय की 100 आरोपी सुटले तरी चालेल, परंतु एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आणि करणं, आता सांगितलं वकील हा करणं आहे, तर मी माझं कर्तव्य पार पाडतो. वकील हा जरी करणं असेल तरी पण कुठेतरी तुमच्या मनालाही माहिती असतं की खरंच हा आरोपी आहे किंवा काही. आजपर्यंत मला तरी वाटत नाही कुठल्या 15-20 वर्ष तरी मला वकिलीत 6 महिने गुन्हा करा, 6 महिने गुन्हा करा, मी गुन्हा केला असं कोणीच येत नाही. साहब हमने कुछ नहीं करे, साहब हमको छुड़ा दो, साहब हम मासूम है, साहब हमने कुछ नहीं करा, असेच लोक माझ्याकडे येतात. प्रश्न, जसं तुमच्या आता इंस्टाग्रामवर व्हिडिओज येतात, तर तुम्हाला काय इंस्टाग्रामने आता फंडिंग वगैरे चालू केलंय का? असेल, पण मी त्याला हे नाही केलंय, म्हणजे त्याला माझं जे काही सोशल मीडिया आहे, मी आर्थिकला ते कधीही जोडलेलं नाहीये. अच्छा. कारण त्याचं कारण काय आहे की मला त्या पैशांची गरज नाहीये, किंवा इव्हन दो माझे मला बरेच ह्याचे ऍड आलेत, पण मी ते केले नाहीत. म्हणजे कोलॅबरेशन. येस, मी त्या गोष्टी करत नाही. कारण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त वकील आहे, आणि ते वकिलीत काय शिकता येईल, त्याचं बेनिफिट इथे कसं करता येईल, ह्यावर माझं लक्ष आहे. इन फ्युचर मला जे आहे लॉ स्कूल चालू करायचे आहेत. म्हणजे आज फक्त शाळा चालतात, तर मला असं वाटतं चांगले वकील, पोलीस, डॉक्टर जे काय असेल ते घडावं, भविष्यात जजेस वगैरे घडावे. त्यामुळं इन फ्युचरमध्ये मी एक लॉ स्कूल चालू करेल. खूप सुंदर विचार आहेत. म्हणजे जो आपण चेहरा पाहतो त्याच्या मागे सुद्धा माणूस की सर जपत आहे, कुठेतरी समाजाला देणं आहे ही भावना ही सरांच्या मनात आहे. आणि आज खरंच तुम्ही खूप छान प्रेझेंट होताय सर. खूप छान वाटतं, म्हणजे तुमचं दुसरी बाजू ही लोकांना दिसत आहे, आम्हाला Yes, ma'am. पुणे लोकला दाखवायला खूप छान वाटत आहे. सर पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या प्रत्येक रील्स मध्ये दिसतं आपल्याला की बाबा जात, समाज, धर्म या सगळ्या गोष्टी येतात. आणि मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची जी तुम्ही केस उचललेली आहे, तर या सगळ्या गोष्टी सोडून किंवा या सगळ्या गोष्टी धुडकावून तुम्ही त्यांच्या सोबत आहात, तर या बाबत काय आम्हाला मनोज ऐकायला दादा आणि माझा परिचय खूप जुना आहे, 2012 पूर्वीपासूनचा आहे. आणि मी त्यांची आरक्षणाची केस नाही, अहिल्यानगर येथे आज जे म्हणजे पूर्वी अहमदनगर होतं, अहिल्यानगर येथे त्यांच्या माणसांनी कोपर्डीच्या आरोपींवर भर कोर्टात हमला केला होता, धारदार शस्त्रांनी, लाटाकाट्या घेऊन. तर त्यांच्या माणसांनी हमला केला होता, ती केस मी लढली होती. 2012च्या वेळेस माझी परिस्थितीसुद्धा खराबीच होती, हलकीची. माझे एक मित्र आहेत ॲडव्होकेट गणेश मस्के म्हणून, ते आणि मी खूप जीवलग आहेत. तर त्यांनी माझा आणि मनोज जरांगे पाटलांचा परिचय करून दिला. मग ही मैत्री कुठेतरी वाढत गेली. त्यावेळेस पाटील साहेब खूप स्ट्रगल करतो, म्हणजे पाटील साहेब अतिशय सामान्य आणि गरीब माणूस होते, अंगावर जसे सिंपल कपडे, चप्पल, आणि ते राहायचे 1.5 वर्ष ते माझ्या ऑफिसला झोपायचे रात्री. याशिवाय त्यावेळेस त्यांना कुणीही मदत केली नाही. आणि मला त्या व्यक्तीमध्ये एक प्रखर माणूस दिसला आणि आमची मैत्री टिकली. आणि आज देखील मी दादांसाठी वेळोवेळी, कुणबी असेल, मराठा समाज अन्य असेल, ते काम कंटिन्यू करत जातो. त्याच्यातून मला एक आनंद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्या प्रकारे ते वर्णन करतात, सांगतात, बोलतात, ते अप्रतिम वाटतं. आणि माझ्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे.
तर त्यामुळे मी कंटिन्यू मराठ्यांसोबत आहे आणि दादांसोबत कंटिन्यू काम करतो आणि आज देखील करतो आहे. म्हणजे तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला कुठेतरी मैत्रीची जोड झालं लागली आहे. गेलेली आहे. खूप छान, म्हणजे आम्हाला ऐकायला हे खूप छान Thank you, वाटलं सर. हे जे तुमचं सगळं सोशल मीडियावरचं तुम्ही व्हिडिओज बनवता किंवा एवढे जॉली स्वभावाचे आहेत, ओके. तर तुमच्या पत्नीचं यावर काय म्हणणं आहे किंवा ते कशा लेवलनी हँडल करतात या सगळ्या ऍक्शन रिॲक्शन सगळ्या? कधी कधी असंही होतं, सगळेच जण पॉझिटिव्ह घेतात किंवा सगळेच जण निगेटिव्ह घेतात असं नाही, पण याचं कुठेतरी घरात क्लायमॅक्स चेंज होतो का या सगळ्या रील्स वरनं नाही किंवा नाही या सगळ्या मी ह्याच्यावरनं? याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगतो की मी 3 वर्ष सोशल मीडियावर व्हायरल नव्हतो. म्हणजे आज मी इथे तुमच्या समोर बसलोय, आज मला लोक एक चांगला वकील किंवा नावाजलेला वकील म्हणून ओळखतात किंवा जे काही असेल, या पाठीमागं खूप मोठा हात माझ्या बायकोचा आहे. म्हणजे मी फेसबुकवरून पहिल्यांदा तिला भेटलो, आमची ओळख फेसबुकवरून झाली. मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगर येथे छोटी मोठी वकिली करायचो. मी 2008चा पासआउट आहे. वकिलांकडे मिळेल ते मी काम करायचो, बॅग उचलणे, छोटे मोठे कामं मी करत राहायचो. तर फेसबुकवरून आम्ही भेटलो, आमची मैत्री झाली, आम्ही प्रेमात पडलो आणि मी तिकडचा असल्यामुळं आणि फायनान्शियली कंडिशन खराब असल्यामुळं तिच्या घरच्यांनी देण्यास विरोध केला. मग तिने कुठेतरी घरच्यांना ॲक्सेप्ट केलं, पण घरच्याचं म्हणणं होतं की त्याला इकडे येऊन राहावं लागेल. मग मी तिला बोललो, अरे वहाँ मैं 2 रोटी कमाता, इधर वो भी नहीं कमा पाएंगा. मग सुरुवातीला ती प्रायव्हेट जॉब करायची आणि मी वकिली करायचो आणि दिवसभर मी तिच्याशी बोलताना म्हणजे ती प्रत्येकाशी बोलत नाही, ती खूप कमी बोलते आणि मला खूप बडबडची सवय आहे. म्हणजे अगदी हां, अपोजिट कॅरेक्टर. सेम. तर तिला माझं बोलणं खूप आवडायचं. म्हणजे ती म्हणजे, अरे तू जो बोलता ना, टॉन्ट्स मारता या जो बताता, ये सच में तू बहुत चलेगा. तर तिने माझे व्हिडिओ टिकटॉकवर टाकायला सुरुवात केली. तिथे कोणीच बघितलं नाही. इंस्टाग्रामला 3 वर्ष मी व्हायरल नव्हतो. म्हणजे माझ्या पडद्यामागची रिअल हिरो ती आहे, मी नाही आहे. लोकांना माझा चेहरा दिसतो, पण ती रिअल हिरो आहे. 3 वर्ष मी व्हायरल नव्हतो. सकाळी मी कोर्टात जायला आवरलो की ती म्हणायची, "बैठ, कुछ तो बना." मग ती शूट करायची, बोल, मनातलं बोल, नैसर्गिक, आणि मग हे करायचं. संध्याकाळी सुद्धा आल्यावर फ्रेश झालो की ती म्हणायची, "ओके, चल एक व्हिडिओ बनवू." तर ती व्हायरल करायची. आज देखील म्हणजे मी डायरेक्ट तोंडावर सांगतो, गौतमी पाटील मला खूप आवडते, ती माझं क्रश आहे, माझं प्रेम आहे तिच्यावर. ती असेल, याशिवाय माझे हिरो हिरोईनसोबत फोटोज असतात. बऱ्याच मैत्रिणीसोबत मी उठतो, बसतो. एखाद्या पार्टीत जर मी गेलो, एखाद्या मुलीसोबत गप्पा मारतोय किंवा गळात हात आहे, ते व्हिडिओ, फोटो, चित्रीकरण माझी बायको करते. छानपैकी ती टाकते. एखाद्या हिरोईनसोबत असेल तर ती स्वतः सांगते, क्लोज. बिग बॉस सीझन 9ची जी क्लायंट आहे पूजा मिश्रा, ती माझी क्लायंट आहे. त्यासोबत फोटो वगैरे काढत असताना ती म्हणजे, अरे क्लोज क्लोज क्लोज. तर आमचा स्वभाव, आम्ही हजबंड अँड वाईफ कमी आणि मित्र जास्त आहेत. त्यामुळे आमच्यात हे टेन्शन येत नाही की बाबा असं असं आहे. तर तो प्रॉब्लेम मला नाहीच आहे. उलट माझ्या सोशल मीडियावर एखादा घाणेरडा व्हिडिओ असेल किंवा चांगला असेल तर ती टीका सुद्धा करते की अरे थोडंसं मुझे ये लगा, लेकिन नाही का, परंतु आमच्यात क्लॅशेस होत नाही. म्हणजे माझ्या बायकोला असं माहित असेल की अरे मी आता एखाद्या मुलीसोबत, तिला माहित आहे की माझी लिमिट कुठपर्यंत आहे. तर पेज 3 बद्दल तुम्ही बोलत होता. तर काय एक्झॅक्टली पेज 3 म्हणजे काय? तुम्ही कसं त्या फ्लो मध्ये गेलात? पेज 3 म्हणजे काय असतं की जी व्यक्ती पेपरला, टीव्हीजला वेगवेगळ्या गोष्टीतून दिसतात, 24 तास तिथे दिसतात, त्याला पेज 3 म्हणतात. अच्छा. बरोबर आहे. तुमचं वकील आणि म्हणजे तुमचा पेशा आणि तुमची हेअरस्टाईल आणि तुमच्याकडे बघितल्यावर असं कोणच म्हणणार नाही की तुम्ही वकील आहात म्हणून. ह्या हेअरस्टाईलमुळे मला कूल वाटतं. टक्कल पडलंय, मी नशिबवान. परंतु अभ्यास करत असताना झोप येऊ नये म्हणून हे छान वाटतं असं केलेलं, किंवा बांधलं असं चेअरला वरती, अभ्यास होतो, झोप येत नाही. वर चेअरला बांधल्यावर हो, झोप छोटं येत मोठं, नाही? हां, मस्तपैकी म्हणजे असं होतं असं का? छानपैकी बांधलं तर झोप येत नाही. याशिवाय आठवतं की अरे झोप आली म्हणून, नाही का, टिक केली. याशिवाय मला कोणी शेंडी लावू नये म्हणून मी शेंडी ठेवलेली आहे. आता कोणी मला शेंडी लावूच शकत नाही. या शेंडीचं खूप छान रहस्य तुम्ही आणि सांगितलेलं बरेच आहे. नालायक लोक म्हणतात, तू मुसलमान आहे, तुला शेंडी काय करायची, असं कुठं लिहिलंय का, ह्याच लोकांनी शेंडी ठेवावी, तळी ठेवावी, असं कुठंच जातीभेद नाही. उलट शेंडीचा आणि माझा हा म्हणजे संबंध आहे. शेंडी कापावी किंवा शेंडीने शेंडी लावू नये, या शेंडी मागचं हे रहस्य आहे नाही, का? मला कोणी शेंडी लावू शकत लावू नाही. नये हे रहस्य आहे. त्यामुळे आपण शेंडी ठेवलेली बरी. अच्छा. सर, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही मगाशी पण म्हणालात हो, की हो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ तुमच्याकडे खूप केसेस असतात. बरेच मॅटर तर असतात. त्याच फिल्म इंडस्ट्रीवरनं मला एक पॉइंट आठवला. एक साधारण बाजीराव मस्तानी या yes, yes. चित्रपटासंदर्भात तुमचं अगदी म्हणजे भन्साळी सरांसोबत आणि रणवीर सिंग सोबत खूप विकोपाचे वाद गेले होते. ते काय प्रकरण आहे एक्झॅक्टली? ही घटना आता नेमकं वर्ष आठवत नाहीये, पण त्यावेळेस बाजीराव मस्तानी याची शूटिंग चाललेली होती. त्यावेळेस मी पुण्यात आलेलो नौखा वकील होतो.
माझ्या कामासाठी मी भोर येथे एक राजवाडा आहे जिथे शूटिंग होतात, वकिलांचं ऑफिस आहे आणि इलेक्ट्रिकचं बिल ऑफिस आहे. आम्ही तिथं वकील लोक बॅग ठेवतो आणि आपल्या कामासाठी पळतो. सकाळी आलो, बॅग ठेवली, मी माझ्या कामाने गेलो, माझं काम संपवलं तर बघतो काय तर शूटिंग सुरू झाली होती. बाउन्सर वगैरे आमच्या नेहमीचे परिचयाचे असतात, ओळखीचे असतात, त्यामुळे त्यांनी अडवलं नाही, फक्त कोपऱ्याने जा असं त्यांनी सांगितलं. मी माझ्या बॅगेच्या ठिकाणी पोहोचलो. आपली बॅग व्यवस्थित कोणाला डिस्टर्ब न करता मी घेत होतो. तितक्यात संजयला भन्सळीने त्याचे अपमानित भाष्य चालू केले. कोण काला कवा घुसा कोण आ गया. मग त्याला रणधीरनेही सपोर्ट केलं. दोघांचंही भाष्य म्हणजे जोराने. वैयक्तिक तुमच्यावर हो. ते टिप्पणी झाली. यस. आणि मग त्या ठिकाणी झाली कॉन्ट्रोवर्सी. त्यांनी माझ्यावर प्रयत्न केला अंगावर यायचा. मी मग दिली ठेवून आणि त्यांच्याविरोधात एनसी पण दाखल कोणाच्या झाली. दिली ठेवून? रणवीर सिंगच्या विरोधात. डायरेक्ट ते बॉडीगार्ड वगैरे काहीच नव्हते? होते ना, ते पण ते असतात आणि समोर असं लोक आलेला आहे आणि समोरच तिथं आम्ही वाड्यातच जसं जमेल तशी दिली, लागली थोडीशी इथं त्याला आणि एनसी पण दाखल झाली मग त्याच्या विरोधात. त्याच्यावर? आणि हो, तुमच्या मला विरोधात काही? नाही, कारण मी सुरुवात थोडीच केली होती. प्रॉपर हे होते मग झाले. मग तुमचा तो आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणावा का? नाही. माझ्या आयुष्यातले टर्निंग पॉईंट्स बरे आहेत. पहिला टर्निंग पॉईंट हा होता, अजित पवारांच्या विरोधातली केस, धरणात पाणी नाही तर मुतू का, असं त्यांचं वक्तव्य होतं इंदापूरला. ते पहिलं माझ्या आयुष्यातला टर्न होता. अच्छा. आणि त्यानंतर सलमान खानला मी बांद्रा कोर्टात आणलं होतं कंटेम ऑफ कोर्टच्या केसमध्ये. म्हणजे त्याने कोर्टात जे काही चाललं होतं ती माहिती एका वेबसाईटवर ही केली होती. तर त्या केसमध्ये सलमानला बांद्रा कोर्टात हजर राहण्याचे आदेश झाले होते. तर अशा घटनेने टर्निंग होतं. हे नंतरची घटना असे होती. वेगवेगळे तुमच्या टर्निंग चाललेत आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. पण आज मी यशस्वी झालो कारण पुणे लोकनी मला आज इथपर्यंत घेतलंय, आज येत आहेत. तर आज हे मी उलट तुमच्या चॅनलचा आभारी आहे की तुमच्या चॅनलने मला बोलवलं. तर हे खूप मोठं माझ्यासाठी भाग्य आहे. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. या पॉडकास्ट मध्ये अगदी म्हणजे दिलखुलास गप्पा झाल्या, मनापासून झाल्या गप्पा. कुठे प्रश्न नाही, कुठे उत्तर नाही. खूप सुंदर असं आम्हाला आजचा अनुभव आलेला आहे तुमच्याकडून. आज जे वाजिद खान म्हणून जे आपण इमेज बघत होतो त्या इमेजच्या मागे सुद्धा एक माणुसकीचा चेहरा आहे. अगदी वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहण्यात आलेलं आहे. सर, तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी पुणे लोककडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.